राज्य सरकारने आणलेल्या नवीन सोलर धोरणातील ग्रीड सपोर्ट चार्जेस, चुकीची नेट मीटरिंग प्रणाली, अवाजवी इलेक्ट्रिसिटी ड्युटी आणि बॅटरीची अनिवार्यता राज्यातील उद्योगांना मारक ठरतीये. 1 एप्रिलपासून लागू केलेल्या धोरणामुळे उद्योगांना मोठा आर्थिक फटका बसत असून अनेक प्रकल्प दिवाळखोरीच्या वाटेवर आहेत. परिणामी महाराष्ट्रातील उद्योगांना राज्यात स्थलांतरित होण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या उद्योग आघाडीने पत्रकार परिषदेत केला. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उद्योग आघाडीचे प्रदेश सरचिटणीस मनीष कुंडे आणि पश्चिम महाराष्ट्राचे उपाध्यक्ष सागर शिंगारे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सोलर धोरण महाराष्ट्राच्या उद्योगांना मारक असल्याचं सांगितलं. 1 एप्रिल 2026 पासून सोलरमध्ये गव्हर्नमेंटने जी पॉलिसी आणली आहे त्याचं एक छोटंसं उदाहरण द्यायचं झालं तर 1 लाख युनिट जे एखादा उद्योजक युनिट तयार करणारं सोलर प्लांट लावलेला आहे त्याचं महिन्याचं बिल 10 लाख रुपयेपर्यंत वाचत होतं. आज नवीन गव्हर्नमेंटनं जी पॉलिसी तयार केलेली आहे त्याच्यावरती जवळजवळ 8 लाख रुपयाचा दर महिन्याला तोटा हा त्या सोलर उद्योजकाला सहन करावा लागत आहे. याचं मूळ कारण आहे जे ग्रीड सपोर्ट चार्जेस आहेत, नेट मीटरिंगचे चार्जेस आहेत आणि बँकिंगवरील निर्बंध, बॅटरी प्रणालीकडे जो वाढता दबाव आहे याचे हे पूर्ण निर्बंध हटवले पाहिजेत, तरच आपली उद्योजकता वाढेल आणि उद्योगांना आर्थिक सुधारणा होण्यास मदत होईल. काय नक्की म्हणजे माझं त्यांचं काय बोललं, परत एकदा बोलतो. नाही, प्रश्न काय होता नेमकं काय प्रॉब्लेम, काय नक्की निर्णय शासनाने घेतला? प्रॉब्लेम असा आहे की आजूबाजूच्या राज्यांमध्ये सोलारला पोषक असं वातावरण आहे. ते आपल्या राज्यामध्ये आता अशा पॉलिसीमुळे आपल्या कंपन्यांना जे आता कॉम्पिटिशनचे जे योग आहे त्याच्यामुळे प्रोडक्शन कॉस्ट ही खूप वाढणार आहे बाकी राज्यांच्या तुलनेमध्ये. मग आपल्या जे महाराष्ट्रातल्या कंपन्या आहेत त्यांना ते माल जे विकणं आहे ते खूप अवघड जाणार आहे. प्लस आता याच्यामुळे आता नुकसान असं आहे की बाबा तुम्हाला बोललो काही लोकांनी करोड रुपयाची सिस्टीम लावलेले आहेत, ते बँकेचे लोन वगैरे घेऊन चालू आहेत, त्यांचे हप्ते आजही चालू आहेत. मग त्यांनी काय करत, त्यांना तर आज बेनिफिट मिळत नाहीये, मग त्यांनी हप्ते कसे भरायचे? त्यांनी ज्या उद्देशाने सोलार लावलं होतं तो उद्देश त्यांचा पूर्ण होत नाहीये. मागणी आमची अशी आहे की ग्रीड सपोर्ट चार्ज जो लावलेला आहे एक तर रद्द करावा, आणि जर त्यांना रद्द करणं शक्य नसेलच तर तो थोडासा कुठेतरी कमी करून तो थोडासा एक रिलीफ द्यावा. आणि जे नेट मीटरचं जे 9 ते 5 जे त्यांनी टाइम दिलेला आहे हा 24 तास बेनिफिट द्यावा. आणि माझं म्हणणं एकच आहे की त्यांनी हा विचार का नाही केला की एका वेळेस 3 पॉलिसी का लागू केल्या? आता एक पॉलिसी लागू केली असती, 2-3 वर्षांनी दुसरी पॉलिसी लागू केली असती. एका वेळेस एवढे 3 पॉलिसी लागू झाल्यामुळे सगळ्यांना हे म्हणजे नुकसान तर म्हणजे खूप जास्त झालेलं आहे. आणि आता आम्ही कंपनीमध्ये गेल्यानंतर आम्हाला जी नाराजी ते व्यक्त करतायत पण ते समोर येणार नाहीत. आमची भूमिका तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे ही संवादाचीच असेल. अजून तरी आम्ही परत एकदा निवेदन देऊ, परत एकदा काही भेटून काही चर्चा करून काही करता येईल का ते बघूयात. नंतर मग काही आंदोलनाचं काही चर्चा करून आपण पुढे ठरवूयात.